श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत दयाळू स्वामी महाराज ही स्वामी चरित्रामधील एक परमपवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. वामन बाबा बडोदेकर हे स्वामी भक्त होते. ते दरवर्षी स्वामी दर्शनास अक्कलकोट येथे जात असत. एकदा ते असेच स्वामी दर्शनास अक्कलकोट येथे गेले. त्यावेळी श्री स्वामी पटवर्धनाच्या गणपती मंदिरात होते. त्यांचे बाजूला सेवेकरी व दर्शनास आलेल्या लोकांची गर्दी होती. वामन बाबा जेव्हा स्वामी दर्शनास गेले तेव्हा त्यांनी एक श्रीफळ ठेवून नमस्कार केला आणि बाजूला जाऊन उभे राहिले. श्री स्वामींनी त्यांना पाहिले आणि एकदम रागात बोलले की कच्चा मडका भाज दिया, बहुत दीन भये, मादर चोद काय को आता है, अभी के अभी निकल जाओ. हे त्यांचे शब्द ऐकून वामन बाबा अतिशय घाबरले, तटस्थ झाले. त्यांचा पाय उचलेना. इतक्या लांबून अनेक अडचणींना तोंड देत, पैसे खर्च करीत, विश्रांती न घेता महाराजांच्या दर्शनास आलो, तर मला आत्ताच्या आत्ता जा म्हणतात. असा काय अन्याय झाला माझ्याकडून, त्यांना काहीच सुचेना. शेवटी गुरु आज्ञा शिर सावंद मानून दुरून नमन करून ते तेथून तडक निघाले. ते तेथील साखर विहिरीवर गेले. पाणी पिऊन ते स्टेशनकडे जाण्याचा विचार करू लागले. ती दुपारची वेळ होती. टांगे दुपारी 3 वाजता स्टेशनवर जातात. काय करावे, स्नान करण्यास सुद्धा थांबू नये, कारण महाराजांची आज्ञा पालन करणे हे महत्त्वाचे आहे. असे अनेक विचार त्यांच्या मनात येत होते. प्रत्येक वेळी महाराज जाताना त्यांना 2 चिकन सुपाऱ्या प्रसाद म्हणून स्वहस्ते देत असत. आज असे काय झाले की तो प्रसाद पण मिळाला नाही. प्रत्येक वेळी मला नैवेद्य करण्यासही नेहमी आज्ञा होत असे. आज ती आज्ञा नाही. उलट ताबडतोब निघून जा असे म्हणाले. स्वामींचे हे शब्द त्यांच्या मनाला लागले होते. असे काय झाले या विचाराने ते दुःखी मनस्थितीतच रस्ता चालत होते आणि ते परतीच्या वाटेने अक्कलकोट गावाबाहेर पडले. इकडे श्री समर्थही अस्वस्थ होते. गुरु आज्ञेचे पालन करून वामन बाबा परत गेले म्हणून त्यांनी 2 माणसांना त्यांना परत आणण्यासाठी पाठविले. ते धावत धावत त्यांचा शोध घेत वामन बाबा ज्या रस्त्यावरून चालत होते तेथे आले आणि म्हणाले, महाराज तुम्हाला बोलवत आहेत, लवकर चला. असे म्हणून त्यांचा हात धरून वामन बाबांना महाराजांकडे घेऊन गेले. तेव्हा महाराज म्हणाले, तुझे मन पाहिले
पक्का झालास. या खेपेस योगशास्त्राचे प्रश्न आम्हास विचारण्यास आला असून सुद्धा परत का जातोस असे महाराज म्हणताच वामन बाबांना अत्यानंद झाला. जणू त्यांचा प्राणच त्यांना परत मिळाला. त्या आनंद लहरीत त्यांनी शांत चित्ताने महाराजांना वंदन केले. मग महाराज चोळप्पास म्हणाले, पाहतोस काय, आमचे ताट त्याला दे. लगेच वामन बाबांनी तेथेच स्नान संध्या स्वामी पूजन करून भोजन केले. दुसऱ्या दिवशी समर्थांची स्वारी देशमुखांच्या वाड्यात गेली. तेथे 7 दिवस वामन बाबा महाराजांसमवेत राहिले. त्यावेळी योगशास्त्रातील प्रश्नांची उत्तरे अनुभवासहित श्री स्वामींनी वामन बाबांना सांगितली. वामन बाबा तृप्त मनाने परत गावाला गेले. आपल्या दासास उत्तम परमार्थी होण्यासाठी त्याच्या अंतःकरणाच्या पवित्रतेची परीक्षा पाहून कल्याण करणारे असे दयाळू सद्गुरू स्वामी महाराजांसारखे संत पाहण्यात येणे देखील महत् भाग्याचे आहे. महाराज नेहमी म्हणत असत, समुद्र भरला आहे त्यातून घेववेल तितके घ्यावे, शेत पिकवून खावे. हा उपदेश यथार्थ वचन मानून मेहनत व प्रयत्न केले असता जीवनाचे साफल्य साधणार आहे. पालन करावी संत आज्ञा, सक्षम बनण्यास सज्ञाना. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा.